राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विलीनीकरण होणार असल्याची चर्चा आहे। फेब्रुवारी महिन्यात शरद पवार यांचा पक्ष अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विलीन होणार असल्याची ही शक्यता आहे। तर दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे या देखील केंद्रात मंत्री होणार असल्याचं आता ही माहिती लोकशाही मराठीला खात्रीलायक सूत्रांनी दिलेली आहे। तर शरद पवारांचे पदाधिकारी आता अजितदादांच्या भेटीला गेलेले आहेत। वंदना चव्हाण, अंकुश काकडे, विशाल तांबे हे आता भेटीला गेलेले आहेत। शरद पवार पक्षातील पदाधिकारी पहिल्यांदाच अजित पवार यांना भेटायला गेलेले आहेत। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, खरं तर जी आता विलीनीकरणाची चर्चा आहे ती कुठेतरी खरी ठरतीये का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। शरद पवारांचे पदाधिकारी आता अजित पवारांच्या भेटीला गेलेले आहेत। हे दोन्ही मुद्दे मुळामध्ये वेगवेगळे आहेत। शरद पवार यांच्या पक्षाचे पदाधिकारी जे भेटायला आलेले आहेत ते आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत त्याच्या संदर्भातली चर्चा करण्यासाठी पहिल्यांदा शरद पवार यांचे पक्षाचे पदाधिकारी हे अजित पवारांना भेटण्यासाठी आलेले आहेत। काही वेळापूर्वी शरद पवार यांच्या पक्षाची एक बैठक पार पडलेली आहे ज्याच्यामध्ये किती जागा लढायच्या आणि चिन्ह काय असावं याबाबतची चर्चा झालेली होती आणि त्या चर्चेचा तपशील घेऊन हे सगळे पदाधिकारी आहेत ते अजित पवारांना भेटण्यासाठी आलेले आहेत। अजून त्यांची बैठक ही सुरू झालेली नाहीये, पण राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार बापूसाहेब पठारे, वंदना चव्हाण, अंकुश काकडे यासह महत्त्वाचे पदाधिकारी आहेत ते अजित पवार यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आलेले आहेत। पहिल्यांदाच खरं तर या दोन्ही पक्षांमधली अधिकृत जी चर्चा आहे ती पुण्यामध्ये थेट अजित पवार यांच्यासोबत केली जाते आणि जागा आणि त्याचबरोबर कोणत्या चिन्हावर शरद पवार यांच्या पक्षाने लढायचं यावरती ही चर्चा केली जाणार आहे। कालही आपण पाहिलं की रोहित पवार आणि अमोल कोल्हे ज्यांच्यावर पिंपरी चिंचवड निवडणुकीची जबाबदारी आहे ते दोघेही अजित पवार यांना भेटण्यासाठी आलेले होते, त्यांची सुद्धा चर्चा झालेली आहे। आणि दुसरीकडे आता पुणे महानगरपालिकेच्या अनुषंगानं या चर्चेंना आता वेग आलेला आहे आणि त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकं काय काय होतंय, शरद पवार यांच्या पक्षाकडून काय प्रस्ताव अजित पवारांना दिला जातो, अजित पवार काय सुचवतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। दुसरीकडे मात्र फेब्रुवारी महिन्यात आता शरद पवार यांचा पक्ष अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत विलीन होणार असल्याची शक्यता आहे। खासदार सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रीपद मिळणार असल्याची शक्यता आहे। लोकशाही मराठीला खरं तर खात्रीलायक सूत्रांची ही माहिती आहे। नक्कीच अतिशय महत्त्वाची घडामोड आहे। एकीकडे महानगरपालिका निवडणुकीमध्ये हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढतायत अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत, पण दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा पक्ष हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये विलीन होणार आहे। जवळपास फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यानंतर या सगळ्या घडामोडींना वेग येणार आहे। आपण पाहिलं की पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या की त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत। राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील आणि त्याच दरम्यान हे विलीनीकरण आहे ते केलं जाणार आहे आणि पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस जो मूळ पक्ष होता तसाच पक्ष आपल्याला पाहायला मिळेल। याबरोबरच सुप्रिया सुळे ज्या खासदार आहेत, चौथी टर्म त्यांची या खासदारकीची आहे, त्या सुप्रिया सुळे सुद्धा एनडीए मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केंद्रीय मंत्री होणार आहेत आणि या सगळ्या घडामोडी सध्या सुरू आहेत। कालही अजित पवार यांच्या निवासस्थानी जी बैठक झालेली होती त्याच्यामध्ये सुद्धा काहीशी हलकी चर्चा या संदर्भातली झालेली आहे। जरी दोन्ही महानगरपालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र लढायचं या संदर्भातल्या चर्चा सुरू असल्या तरी आगामी भविष्य काळामध्ये नेमकी पक्षाची भूमिका काय असावी, दोन्ही पक्ष विलीनीकरण केले तर पुढे कशा पद्धतीने लढायचं याबाबतची चर्चा सुद्धा या दोन्ही पक्षांमध्ये सुरू आहे आणि वरिष्ठ स्तरावर अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे। आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा पक्ष आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षामध्ये विलीन होणार। निश्चितच अमोल, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।